नमस्कार, माझे नाव प्रकाश कुहीकर मुदा। मी सध्या खरेदी विक्री सहकारी संस्था ते शेतकरी रत्नांची हिताच्या दृष्टीने बनवलेली आहे, त्या ह्याच्यात मी संचालक आहे। मागील काही वर्षापूर्वी 2011ला मी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला डायरेक्टर होतो। त्यापूर्वी सुद्धा मी जवळपास 7 वर्ष नागपूर जिल्हा सहकारी बोर्डाला उपाध्यक्ष होतो। मी सहकार क्षेत्रात अनेक या पदावर मी कार्यरत काम केलेलं आहे। एक माझ्या तो आवडीचा विषयही होता। सध्या मी मोदा या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असतो। आपण मला सांगा, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये ही जी प्रेरणा आपल्याला समाजासाठी काहीतरी करण्याची, समोरून मदतीचा हात समोर आणण्याची ही जी प्रेरणा आपल्याला मिळते ही नेमकी कुठून मिळाली आहे? ती खऱ्या अर्थानं जर निश्चितच खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून माझे वडील या गावचे सरपंच होते। जवळपास ते 40 वर्षापूर्वीपासून ते सतत या कामामध्ये, म्हणजे ग्रामपंचायत, आधी सुरुवातीला ग्रामपंचायत होतं, जवळपास 2013ला हे नगरपंचायत झाली। त्यापूर्वी ते सरपंच होते, अनेक वेळा ते ग्रामपंचायत सदस्य राहिले, ते सुद्धा जिल्हा बँकेला डायरेक्टर होते, कृषी औद्योगिकला होते। त्यांच्यापासूनच मी ही प्रेरणा घेतली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी आज या कामात सुरू आहे माझं काम। समाजसेवा करता करता सोबतच सहकार विभागामध्ये आपली जी आवड आहे ते समोर वाढली। तर सहकार विभागामध्ये आपला जो प्रवास राहिलेला आहे तो कशा प्रकारचा राहिला? नाही, सहकार क्षेत्रात आता आधी कसं होतं ना, की आता बरेच ठिकाणी सहकार क्षेत्रात असं जर बघितलं पतसंस्थेमध्ये आधी घोड डबघाईस आलेली संस्था बरीचशी आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज सहकार क्षेत्रात खूप काही आपण करू शकत होतो। मागील अनेक वर्षापासून मी या सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना मला खूप कडू अनुभवही खूप आले आहेत, चांगलेही आलेले आहेत। जर आपण जर ते खऱ्या अर्थाने जर बघितलं तर सहकार क्षेत्रातून आपण बरेच काही शहर पातळीपासून तर गाव पातळीपर्यंत शेतकऱ्याच्या हिताच्या काही गोष्टी, विणकरच्या हिताच्या काही गोष्टी या माध्यमातून आपण करू शकतो, हे मी बघितलेलं आहे। त्यासाठी आपण डायरेक्टर सुद्धा राहिले आहात, तर काय वाटतं समोर भविष्यात शेतकऱ्यांसाठी काय नवीन करता येईल आपल्याला, असं आपल्या मनात एक ध्येय आहे? खऱ्या अर्थानं जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी खूप काही करण्यासारखं आहे। मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि आमच्या पक्षातून शेतकऱ्याच्या हिताच्या खूप काही अशा योजना आणलेल्या आहेत, खूप काही असा लाभ झालेला आहे शेतकऱ्यांना। आता तर रिसेंटली मला वाटते धान बोनस आपण प्रत्येकाच्या खात्यावर जमा झालेला आहे। जे आमचे नेते आहेत, आमचे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांनी बोलल्याप्रमाणे ते करून दाखवलेलं आहे। बरेच गोष्टी आहेत, असे अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। लाडल्या बहिणीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांना सुद्धा बरेचसे असं आज 1500 रुपये महिन्याच्या हिशोबाने त्यांना सुद्धा एक चांगला लाभ घेता येत आहे। मोद्यामध्ये जर बघितलं तर मोद्यामध्ये घरकुल योजना आम्ही बरेच ठिकाणी गाव, म्हणजे प्रत्येकाच्या घरात, म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना आपण दिलेलं आहे, शौचालय दिलेले आहेत। दुसरी गोष्ट, गावठाणमध्ये जे बसलेले आहेत काही लोक, त्यांचं घर कायम करण्याचं, म्हणजे पट्टा देण्याचं काम सुद्धा आमच्या सरकारने केलेलं आहे। अशा अनेक योजना आपण या ठिकाणी राबवलेल्या। आपण ज्या क्षेत्रामध्ये आता तो विधानसभा क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री जे आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतो, तर त्यांच्या मार्फत काही कोणत्या प्रकारचे विकास कामे आपल्या मोदा क्षेत्रामध्ये? आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे, हे आमच्यासाठी खरोखरच एक आदरणीय आहेत, आदर्श आहेत। जेव्हापासून आमच्या सुरुवातीला 2009च्या पूर्वी आमची हा मतदारसंघ रामटेक मौदा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होतो। 2009ला ते पहिल्यांदा आमच्या क्षेत्रातून उभे झाले आहेत आणि तेव्हापासून या मौदा शहराला एक वेगळीच दिशा मिळालेली आहे। त्यांच्याच माध्यमातून 2013ला नगरपंचायत झाली आणि जवळपास 300-400 कोटीचं काम त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे। आज जर आम्ही 15 वर्ष पहिले जर मौदा बघितलं असतं तर त्या 15 वर्षा पहिलीचा मौदा आणि आजच्या मौद्यामध्ये जवळपास जमीन आसमानचा फरक आहे। आम्ही तुम्हाला दिसून येईल पडेल। या ठिकाणी रोडाचे कामं बघा,
प्रत्येक गल्ली गल्लीत आम्ही रोडाचे कामं केलेले आहेत. मग पांदन रस्ता का नसो, प्रत्येक शेताला जाणारा एक रस्ता तयार केलेला आहे. सोलर पॅनलच्या त्या ठिकाणी आम्ही योजना राबवलेली आहे. असे अनेक आणि आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला भरपूर या ठिकाणी एक दत्तक घेतल्यासारखंच त्यांनी या गावाला म्हणजे हे दिलेले आहे. आपण भाजप पक्षाचे कर्मठ कार्यकर्ता आहात. येणाऱ्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत निश्चितच. आणि सर्वांची जे मन आहे तिकडे लागलेली आहे की नेमकं काय दृश्य असणार आहे. तर मौदा नगरपंचायतच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर नेमकं कशा प्रकारचं दृश्य इथे दिसणार आहे, काय सांगणार? निश्चितच मागच्या रिजिममध्ये आमची भारतीय जनता पार्टीचीच या ठिकाणी सत्ता होती. इथला नगराध्यक्ष सन्माननीय भारतीताई सोमनाथे या होत्या. त्यांच्या माध्यमातून आपल्या त्यांच्या नेतृत्वात म्हणा किंवा त्यांना आपण अध्यक्ष बनवलं होतं बावनकुळे साहेबांनी. आणि तेव्हापासून या मौदा शहराला एक वेगळीच दिशा चांगल्या तऱ्हेने मिळालेली आहे. आणि बावनकुळे साहेबांचे या ठिकाणी खूप मोठं असं योगदान राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्राचे स्थानिक आमदार जे होते, लोकप्रिय लोकनेता म्हणून असलेले आमचे सन्मान्य टेकचंदजी सावरकर यांनी सुद्धा भरपूर कामं या ठिकाणी केलेले आहे. पैशाची कोणत्याही गोष्टीची कमी केलेली नाही. विकासाचे कामं भरपूर दिलेले आहे. अनेक वेळा ते प्रत्येक वेळेस जनतेच्या संपर्कात राहतात. संपर्कात राहून प्रत्येक वेळेस ते अडीअडचणी विचारतात. कोरोना काळामध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता असताना किंवा शिवसेनेची सत्ता असताना कुठेही ते मागे पडले नाही आमचे नेते. मग ते आदरणीय बावनकुळे साहेब असो की आमचे आदरणीय टेकचंद सावरकरजी साहेब असो आमदार त्यावेळेस सुद्धा किट वाटप असो की कोणते प्रत्येकांना फोन करून कार्यकर्त्यांना एका जिव्हाळ्याच्या नात्याने का असो, परंतु त्यांनी एक फोन करून विचारत होते की काय अडचण आहे, तुमच्या एरियामध्ये कसं काय आहे, तुमच्या भागामध्ये कसं काय सुरू आहे, या सगळ्या गोष्टी विचारून त्यांनी माहिती घेत होते. आणि अनेक वेळा त्यांनी आपल्या या क्षेत्रामध्ये जनतेसोबत सतत संपर्क ठेवून काम केलेलं आहे. मौदा नगरपंचायतच्या बाबतीत जर बोलायला गेले तर वेगवेगळे पक्ष सुद्धा आहेत. राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, उभाटा आहे. म्हणजे काय समोर जी निवडणुका येणार आहेत, शेवटी हा भाजपाचा गड आहे मौदा नगरपंचायत म्हटल्यावर. तर शेवटी दिशा काय असणार आहे? भाजपा इथे पुन्हा आपली सत्ता गाजवेल की कुठेतरी काही असं काय नेमकं दृश्य असणार, काय सांगणार? निश्चितच मागील रेजिममध्ये आम्ही जे काम केलेलं आहे जनतेसमोर ते दिसूनच पडत आहे. प्रत्येक जनतेला भारतीय जनता पार्टीचे कामं दिसून पडत आहे. एवढंच नाही की त्या पूर्वी जे होतं दुसऱ्यांची सत्ता, दुसऱ्या पक्षांची, त्या कामापासून आणि या कामापासून जर कंपॅरिझन केलं तर जनतेला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कामाचं निश्चितच त्यांना म्हणजे काय म्हणता येईल त्याला फायदा मिळेल. मागच्या रेजिममध्ये आपले सून होते ते उपाध्यक्ष होते नगरपंचायतीच्या. यावेळेला पक्षाने जर तिकीट आपल्याला दिले तर काय समोर काय राहणार? कसं आहे की मागच्या रेजिममध्ये ज्यावेळेस 2018ला निवडणुका झाल्या त्या नगरपंचायतच्या, त्या निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती. 19 मध्ये एकच वर्ष आम्हाला मिळालं. त्या एक वर्षात भरपूर आम्ही केसलापूर ते रबरेवाला हा एक मोठा रोड केलेला आहे, पाणी पुरवठाच्या फिल्टरचं काम केलेलं आहे. असे अनेक कामं त्या पिरियडला केलेले आहे. स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. स्वच्छता अभियान म्हणजे पुरस्कृत नगरपंचायत मौदा आहे. एक वेळा नाही 2 वेळा झालेलं आहे. हे सगळं असताना नेमकं त्या पिरियडला कोरोना पिरियड होता. आणि या कोरोना पिरियडमध्ये असताना 2 वर्ष विरोधी पक्षामध्ये म्हणजे विरोधी पक्षांची वरच्या लेवलला सत्ता असताना इथे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 14 कोटी रुपयांचं काही ते एक फंड होता, ते सुद्धा वापस गेलेलं होतं. अशा पिरियडमध्ये थोडंसं 1.5-2 वर्ष त्या पिरियडमध्ये कामं थोडंसं कमी झाले असेल. परंतु त्यानंतर सन्माननीय बावनकुळे साहेबांचे महसूल मंत्री झालेत आणि आमचे आमदार टेकचंदजी सावरकर त्यांना जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ मिळाला शेवटच्या त्या पिरियडला एवढ्या झपाट्याने काम झालं की भरपूर झालं त्या झपाट्याने काम.
विकासाचे कामं झाले, घरकुलचे काम भरपूर झाले, पाणी पुरवठ्याचे कामं झाले, स्वच्छता अभियान झाले, पांढरण रस्ता भरपूर केले आहेत. तर अनेक प्रकारचे काम त्यावेळेस केलं आणि याचीच पावती म्हणून पुढच्या आम्हाला या येणाऱ्या निवडणुकामध्ये मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. मौदा नगरपंचायतची जे जनता आपल्याला बघत आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून असणार आहे? निवडणुकीच्या माध्यमातून एवढंच मला सांगावं लागेल, मौद्याचे सुज्ञ नागरिक आहेत, त्यांना समजतंय की खरं विकासाचे काम कोण करू शकते. निश्चितच ते आम्हाला मतदान करून पुन्हा सत्तेवर बसवतील मौदा नगरपंचायतमध्ये. आणि मी आवाहन करेल की त्यांनी प्रत्येकाने त्या ठिकाणी मतदान करून शासनाला मदत करावी. एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे.